प्रश्न पहिला, भारतात कोणत्या राज्यात भाऊ आणि बहीण विवाह करताना आढळतात? पर्याय आहे ए जम्मू काश्मीर, बी बिहार, सी छत्तीसगड, डी केरळ. तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये लिहा. तुम्हाला प्रत्येक प्रश्नामागे 5 सेकंदाचा टाइम दिला जाईल. तुमची वेळ सुरू होते आत्ता. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी छत्तीसगड. दुसरा प्रश्न आहे, हत्ती सामान्यतः किती वर्ष जगतो? पर्याय आहे ए 75 वर्ष, बी 90 वर्ष, सी 53 वर्ष, डी 40 वर्ष. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए 75 वर्ष. प्रश्न तिसरा, खालीलपैकी कोणत्या प्राण्याची जीभ काळसर रंगाची असते? पर्याय आहे ए उंट, बी जिराफ, सी अस्वल, डी हत्ती. याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी अस्वल. प्रश्न चौथा आहे, असे कोणते झाड आहे ज्याला जीवनात एकदाच फळ येते? पर्याय आहे ए पपई, बी केळी, सी सफरचंद, डी पेरू. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी केळी. प्रश्न पाचवा, रात्री लालसर दिसणारा ग्रह कोणता आहे? पर्याय आहे ए मंगळ, बी शनी, सी बुध, डी गुरु. असेच दररोज ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए मंगळ. सहावा प्रश्न आहे, स्मशानभूमीजवळ सर्वसाधारणपणे कोणते झाड लावले जाते? पर्याय आहे ए कडुलिंब, बी चिंच, सी केळी, डी मोसंबी. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय बी चिंच. प्रश्न सातवा, कोणत्या देशात तुरुंगातून पळून जाणे गुन्हा मानले जात नाही? पर्याय आहे ए जर्मनी, बी जपान, सी कोरिया, डी अमेरिका. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय ए जर्मनी. प्रश्न आठवा, प्रथिनांचे म्हणजेच प्रोटीन सर्वाधिक प्रमाणात कोणत्या पदार्थात आढळते? पर्याय आहे ए मसूर, बी दूध, सी केळी, डी सोयाबीन. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी सोयाबीन. नववा प्रश्न आहे, भारतातील कोणत्या राज्यात कुत्र्याची पूजा केली जाते? पर्याय आहे ए बिहार, बी गुजरात, सी छत्तीसगड, डी केरळ. तर याचे बरोबर उत्तर आहे पर्याय सी छत्तीसगड. प्रश्न 10वा, चिंगम तयार करताना खालीलपैकी कोणत्याही प्राण्याचा वापर केला जातो का? पर्याय आहे ए कुत्रा, बी उंदीर, सी डुक्कर, डी वरीलपैकी एकही नाही. त्याचे बरोबर उत्तर आहे पर्याय डी वरीलपैकी एकही नाही. तर आजचा शेवटचा प्रश्न आहे, भारतात शिक्षक दिन कोणत्या दिवशी साजरा होतो? पर्याय आहे ए 6 सप्टेंबर, बी 4 सप्टेंबर, सी 5 सप्टेंबर, डी 2 सप्टेंबर. तर याचे उत्तर कमेंट करून कळवा व असेच आपले ज्ञान वाढवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत.